अप्रतिम अशी चवीला छान लागणारी आप्पे डोसे संग खूपच छान लागते चटणी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा पूर्ण. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 तुकडे करून. 1 चमचा फुटाणे डाळ घेतलेली आहे डाळवं आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे. ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले 1 वाटी. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी ओल्या नारळाचे तुकडे. तर मिक्सीचं भांडं घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण डाळवं टाकूया त्याच्यात. कोथिंबीर जरा जास्तच घ्यायची आहे, त्यामुळे आपल्या चटणीला छान कलर येणार आहे. कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि नारळाचे तुकडे टाकूया ओल्या त्याच्यात आपण. 1 चमचा छोट्या चमच्याने जिरं टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या छोट्या ग्लासनं थोडंसं पाणी टाकूया. आणि आता आपण हे मिक्सीला छान फिरवून घेऊया. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. बघा छान असं जाडसर वाटणं झालं. आता राहिलेलं पाणी टाकूया. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे छोट्या ग्लासाने आणि छान मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला फिरूया. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका. बघा अशा प्रकारची छान बारीक झालेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. आता आपण मिक्सीचं भांडं धुवून घेऊया. छोट्या गिलासाने मी पुन्हा 1 ग्लास पाणी घेत आहे. एकूण 2 ग्लास छोट्या गिलासाने पाणी झालेलं आहे आपल्या. बघा अशा प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं. जास्त पतली पण नाही करायची आणि जास्त घट्ट पण नाही करायची. छान टेस्टी अशी आपली चटणीची रेसिपी आता तयार होत आहे. सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. बघा किती छान झालेली आहे आपली चटणी. आता आपण तडका देण्याची तयारी करूया. तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवर. तेल छान तपलेलं आहे. बारीक मी 1 चमचा मोहरी टाकली आणि 1 चमचाच तेल घेतलेलं आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकली आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आता आणि 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. तेल जास्त गरम झालेलं आहे म्हणून गॅस बंद केल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे, नाही तर करपलं असतं जिरं आपलं. तर तडका सोडूया छान. एकदम आपला छान तडका बसलेला आहे. एकदम स्वादिष्ट आणि खमंग चविष्ट अशी आपली चटणी तयार झालेली आहे. खूपच छान तोंडाला चव येईल खाताच आपल्या. आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.